विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. नवीन अशा व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. जेवढेही प्रश्न बघणार आहोत ते स्वतः आपण अटेम्प्ट करायचे आहेत आणि ज्यांची उत्तरे आपल्याला शक्य असेल ते आपण खाली कमेंट करू शकता. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहेत वाघ, सिंह, शेकरू, हरिण. हा जो प्रश्न आहे तो खूप साऱ्या परीक्षेमध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर या अनुषंगाने राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? खाली कमेंट करा. पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर सांगा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बल्लारपूर, तुर्भे, आर्वी की सोलापूर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. यानंतर पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर की चंद्रपूर? आता अहमदनगरचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे? अहिल्यानगर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, चंद्रपूर या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसॉल्ट, अँथ्रासाइट, ग्रॅनाइट की सिलिकॉन? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. आणि लक्षात घ्या, आपले खूप सारे विद्यार्थी मित्र व्हिडिओ बघतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करत नाही. असं नका करू. लक्षात घ्या, तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू किंवा प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेवढा इंटरॅक्टिव्ह सेशन होईल ना तेवढा तो प्रश्न लक्षात राहण्याकरता तुम्हाला मदत होणार आहे. तर महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा विद्यार्थी मित्रांनो बेसॉल्ट खडकापासून बनला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? मुंबई, रत्नागिरी, नावाशेवा की यापैकी नाही? तर सांगा, याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आहे. यानंतर पुढील प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ठाणे, बोरिवली, गोंदिया आणि चंद्रपूर? आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाकरता आपण 15,000 प्रश्नांचा प्रश्नसंच तयार केला आहे. सोबत 300 ऑनलाईन टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहोत. याविषयी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल. ज्याही विद्यार्थी मित्रांना परचेस करायचं असेल तर लक्षात घ्या, याची जी प्राईज आहे ती आहे 299 रुपये. परंतु तुम्ही न्यू 20 हा जर कोड यूज केला तर 20% डिस्काउंट म्हणजे फक्त 240 रुपयामध्ये हे मटेरियल मिळेल. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. अगदी कमी फी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लगेचच आज जाऊन परचेस करून घ्या. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर की गडचिरोली? तर सांगा, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणतं आहे? कोयना, उजनी, जायकवाडी की गिरणा? महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे धरण आहे ते आहे जायकवाडी. हे कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. आणि याचं जे नाव आहे ते आहे नाथसागर. उजनी जलाशयाचं किंवा कोयना जलाशयाचं नाव काय सांगा? कारण की करंट अफेअरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोयना जलाशयाचं नाव आता बदलण्यात आलं आहे. तर आता त्या जलाशयाचं नाव काय केलं? कमेंट करा. पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 700, 720, 735 की 770? या ठिकाणी महाराष्ट्राला विचारलेलं आहे, भारताला नाही. तर महाराष्ट्राला हा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? पंढरपूर, नाशिक, नांदेड की पैठण? आपण नाशिकचे असाल तर नाशिक गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. नांदेड पण आहे, पैठण पण आहे, परंतु पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. तर कोणत्या नदीकाठी वसलंय सांगा? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलंय? कमेंट करा. पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र की कोकण?
सर्वाधिक कापसाचे क्षेत्र असा हा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. पुढील प्रश्न बघूयात. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 35, 33, 36 की 38? तर सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहे. पुढे बघूयात. महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? गहू, तांदूळ, बाजरी की ज्वारी? तर महाराष्ट्रात सर्वाधिक पीक हे ज्वारी होते. यानंतर पुढील प्रश्न. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, नाशिक की आळंदी? तर लक्षात घ्या, नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि हा जो कुंभमेळा भरतो याला सिंहस्थ कुंभमेळा असे म्हटले जाते. आणि यावर्षी जो कुंभमेळा होणार आहेत म्हणजे नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा 2027मध्ये होणार आहे. यानंतर पुढे. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन आहे सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर की सातारा? तर सर्वाधिक साखर कारखाने हे अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? नागपूर, मुंबई, पुणे की अहमदनगर? अहिल्यानगर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. पुढील प्रश्न. मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर की धाराशिव? तर लक्षात घ्या, मराठवाड्याची राजधानी म्हणून ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा सर्वात मोठा तर बघितलाय, कोणता आहे तो? अहिल्यानगर. आता सर्वात लहान जिल्हा सांगायचा आहे मुंबई शहर, लातूर, गोंदिया की वर्धा? आणि विद्यार्थी मित्रांनो, डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर डेली सकाळी 7 वाजता आपण करंट अफेअरचे प्रश्न घेऊन येत असतो आणि यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर आणत असतो. त्यामुळे अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यावर आपण फक्त करंट अफेअरची प्रॅक्टिस करत असतो. सुरुवातीलाच तुम्हाला लिंक मिळून जाईल, त्या चॅनलला लगेचच फॉलो करायचं आहे. तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा जो आहे तो आहे मुंबई शहर. पुढील प्रश्न. कर्नाळा हा जो किल्ला आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, ठाणे, सातारा की रायगड? तर कर्नाळा हा जो किल्ला आहे तो रायगड या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? अहिल्यानगर, नागपूर, सोलापूर की बीड? तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्याला ओळखले जाते. पुढील प्रश्न. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा, द्रोणगिरी, अजिंक्यतारा की रायगड? तर लक्षात घ्या, अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यात आढळत नाही. बाकीचे 3 कर्नाळा, द्रोणगिरी आणि रायगड हे रायगड जिल्ह्यात आहेत. पुढील प्रश्न. लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर की नंदुरबार? तर लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी की पुणे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. आणि याचे जे 5 जे ठिकाणे आहेत त्यांची जर नावे येत असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न. गोदावरी नदीचं उगमस्थान कुठे आहे? महाबळेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर की यापैकी नाही? सोपा प्रश्न आहे. तर कोणता आहे? त्र्यंबकेश्वर. आणि त्र्यंबकेश्वर जवळ एक विद्यार्थी मित्रांनो डोंगर आहे, तो डोंगर कोणता सांगा? त्याचं उत्तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न. कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? हरिपूर, पुणे, माहुली की कराड? तर कृष्णा वारणा या नदीचं जे संगमस्थान आहे ते आहे हरिपूर. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालय याकरता लिपिक, शिपाई, हमाल, चालक याकरता 15,000 प्रश्न आपण या ठिकाणी
तयार केलेले आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 299 रुपये. परंतु New20 हा जर कोड यूज केला तर 20% डिस्काउंट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये सामान्यांचे 4700 प्रश्न, चालू घडामोडींचे 5000 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न, सोबत वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हा विशेष हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळत आहेत. लक्षात घ्या, एवढ्या कमी किमतीमध्ये मटेरियल तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ह्या ज्या PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. भले तुमचं नेट बंद असेल परंतु डाउनलोड केलेल्या PDF तुम्ही त्या कधीही बघू शकता. आणि ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या देखील खूप साऱ्या आहेत. चालू घडामोडीचं जे मटेरियल आहे ते अपडेटेड मटेरियल तुम्हाला या कोर्समध्ये ॲड केलं जाईल. याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षांची असेल. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये कोणतंही विद्यार्थी मित्रांनो एक्झाम आली तर त्यामध्ये सेम सिलेबस असतो. त्याकरता तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता. जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल, आमच्यावर जर विश्वास असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करायचा आहे. 240 रुपये म्हणजे अगदी कमी फी आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, आपण नाश्ता करायला गेलो, जेवण करायला गेलो तरी आपले 250 रुपये जातात. याचा फायदा काय की ऑनलाईन टेस्ट जर तुम्ही एखादा सब्जेक्ट घेतला, त्याचा अभ्यास केला तर त्याच्या तुम्ही ऑनलाईन टेस्ट लगेचच सॉल्व्ह करू शकता. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, म्हणजे ती टेस्ट तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता. हा कोर्स परचेस करण्याकरिता जे आपल्या ॲप्लिकेशन आणि कोर्सची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल ज्ञानवंदन एज्युकेटर, तेव्हा फक्त मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करा आणि हा कोर्स परचेस करा. नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. तसेच लक्षात घ्या, जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचा जे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहे 310 प्रश्न, यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक सुरुवातीलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या, म्हणजे काय होईल की परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. आणि डेली बेसिसवर जे डेली करंट अफेअर चॅनल आहे त्यावर सकाळी 7 वाजता व्हिडिओ येत असतो. तर त्या चॅनलला देखील विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यात तुम्हाला जे होमवर्क दिलेले असतात ते देखील आपण अटेम्प्ट करायचे, म्हणजे काय होईल की. आणि लक्षात घ्या, करंट अफेअर तुम्ही एका वेळेस अभ्यासाला जर बसाल तर होणार नाही. आता जी संयुक्त पूर्वपरीक्षा झाली त्यामध्ये बघा नोव्हेंबर महिन्याचे देखील करंट अफेअर विचारण्यात आले होते. तर या एक्झामला देखील तुम्हाला अपडेटेड चालू घडामोडी करणं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून हाईप जेव्हा तुम्ही त्या बटनावर क्लिक करता जेवढे हाईपचे पॉईंट येतील त्यानुसार यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत जर शेअर करेल. आमच्या व्हिडिओची पोचपावती म्हणजे काय की तुम्ही जे लाईक करतात आणि जे खाली हाईप बटन करतात ही आमची पोचपावती असते. तर नक्की लाईक आणि खाली हाईप करा. थँक्यू.